वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सुशील राजेंद्र हगवणे आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी झाली। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणचा सहभाग होता का याची चौकशी करण्यात आली। निलेशचे हगवणे कुटुंबियांसोबतचे संबंध या संदर्भातही निलेशला प्रश्न विचारण्यात आले। दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणेनं सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल निलेश चव्हाणला दिला होता का याचाही तपास सध्या केला जातोय। पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला। तक्रारदार प्रशांत येळवंडे याची शशांक आणि आई लता हगवणेनं जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली होती। येळवंडेनं जेसीबी विक्रीसाठी ॲडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेलं 11,70,000 रुपये हगवणेंनी परत केले नाहीत। उलट पिस्तुलाचा धाक दाखवून आता पैसे मागू नकोस अन्यथा घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली होती। हा गुन्हा म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यावर पोलिसांनी हगवणेंच्या घराबाहेरून जेसीबी जप्त केला।